नमस्कार. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट याची थेरी पाहिली. त्याचबरोबर फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड या मेथडनं आपण पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट कसा तयार करायचा त्याच्या ॲडजस्टमेंट्स पाहिल्यात, अकाउंटही तयार केलेत, सगळे एक्झाम्पल आपले सॉल्व्ह करून झाले. आज आपल्याला नव्यानं थेरी बघायची आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटची, जे आपण इंट्रोडक्शन यापूर्वी पाहिलं. आता आपण बघणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर हे पार्टनरशिप फायनल अकाउंट ज्यावेळी आपण फायनल अकाउंटचा एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम सोडवतो, जसं आपण 11वीला सोडवलेला आहे, 3 अकाउंट 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट आपण तयार करतो. याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यापूर्वी कसा बनवायचा आहे, कसा मेंटेन करायचं हे आपल्याला माहीत झालं आहे. बॅलन्स शीटही आपण तयार केलं आहे. पण ही जी थिअरी आहे 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट तयार करायची, ही जी थिअरी आहे ती आपल्याला एक्झाममध्ये तुम्ही ज्यावेळी क्वेश्चन पेपर तुमच्या सॉल्व कराल तुम्ही, त्यावेळी ऑब्जेक्टिव्ज असतील, वर्ड टर्म फ्रेज असतील किंवा अजून कुठले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील, त्यासाठी ही थिअरी महत्त्वाची आहे. आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये सुरुवात करतोय. ज्या स्टेप्स इथे समोर दिल्या आहेत, जर्नल एंट्रीज नंतर आपण त्याचं लेजर पोस्टिंग करतो. कुठलंही लेजर पोस्टिंग हे ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्रीज किंवा सबसिडियरी बुक्स मेंटेन केल्याशिवाय लेजर पोस्टिंग होत नाही. त्यामुळे ही पहिली स्टेप आहे आपली, जर्नल एंट्रीज करायच्या किंवा सबसिडियरी बुक्सनं आपण तो एक्झाम्पल सॉल्व करायचं, त्याचं लेजर पोस्टिंग करायचं. तिसरी स्टेप आहे आपली, या लेजर पोस्टिंगवरून आपल्याला ट्रायल बॅलन्स तयार करता येतोय. जसं आपण यापूर्वी जो कॅरीड डाऊन आणि ब्रॉड डाऊन बॅलन्स येत होता, त्या कॅरीड डाऊन आणि ब्रॉड डाऊन बॅलन्सनं ट्रायल बॅलन्स तयार केलेला आहे. ट्रायल बॅलन्स तयार झाल्यावरच आपल्याला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. फायनल अकाउंटमध्ये आपल्याला 2 अकाउंट तयार करायचे आहेत आणि एक स्टेटमेंट तयार करायचं. मग या 2 अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट हा आपला पहिला अकाउंट आहे. 2 साईड आहेत ट्रेडिंग अकाउंटला, डेबिट साईड, क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे, तिथेही डेबिट आणि क्रेडिट साईड आहे. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, जे टॅली होतं, ज्याच्या दोन्ही बाजू सेम येतात अमाऊंटनं, त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. हे बॅलन्स शीटला एक साईड लायबिलिटी आणि दुसरी ॲसेट्स आहे. आपण थेअरीमध्ये पाहिलं आहे लायबिलिटीज, त्याच्या एक्झाम्पल, ॲसेट्स म्हणजे काय, ॲसेट्सचे एक्झाम्पल. आपण ब्रीफ ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीटचे व्यवस्थित फॉर्मॅट बघणार आहोत. आज आपण फक्त या लेक्चरमध्ये त्याची थेअरी, ऑब्जेक्टिव्हसाठी जी महत्त्वाची ती थेअरी बघतो. आपण सुरुवात करतोय ट्रेडिंग अकाउंटला. याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ट्रेडिंग अकाउंटचे. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला सांगतो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. हे ज्यावेळी आपल्याला प्रॉफिट झालेला असेल त्यावेळी तो क्रेडिटला ट्रान्सफर करा, लॉस झाला असेल त्यावेळी तो डेबिटला ट्रान्सफर करा. मग रूलनुसार आपण ट्रेडिंग अकाउंट ज्यावेळी मेंटेन करू आणि ट्रेडिंग अकाउंटला या ज्या आपल्या 2 साईड आहेत, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, त्यावेळी नॉमिनल अकाउंटचा रूल वापरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. डेबिट साईडला ऑल एक्सपेन्सेस ट्रान्सफर करायचे, क्रेडिट साईडला ऑल इन्कम्स ट्रान्सफर करायचे. मग हे एक्सपेन्सेस आणि इन्कम म्हणजे कोणत्या टाईप्स आहेत, तर इथे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम आपल्याला दिलेले आहेत. ज्यावेळी आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट पूर्ण झाला आहे, आता आपल्याला तो क्लोज करायचा किंवा टॅली करायचा असं आपण म्हणू, त्यावेळी टू नो दी ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस ड्युरिंग दी इयर. ड्युरिंग म्हणजे चालू वर्ष. या चालू वर्षीचा जर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती आहे किंवा ग्रॉस लॉस किती आहे, म्हणजे आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये एकतर लॉस येऊ शकतो किंवा प्रॉफिट येऊ शकतो, तो जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर ट्रेडिंग अकाउंट तयार करायचा. टू नो दी ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस ड्युरिंग दी इयर. चालू वर्षीचा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आपल्याला ट्रेडिंग अकाउंटवरून समजतो. आणखी यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे डेबिट साईड. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड. याच्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम हे महत्त्वाचं आहे, कारण जर आपल्याला डिफरन्स पाहायचा झाला नंतर ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्सप्लेन केल्यानंतर तिथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम आहेत. हे समजलं ट्रेडिंग अकाउंट की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजायला सोपा जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजला की बॅलन्स शीट आपल्याला हा लास्ट स्टेटमेंट तयार करणं सोपं जातं. ही जी डेबिट साईड आहे त्या डेबिट साईडला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड. मग डायरेक्ट एक्सपेन्सेसचे एक्झाम्पल्स आपल्याला फॉर्मॅट आपण ज्यावेळी ट्रेडिंग अकाउंटचं बघू त्यावेळी सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिटचे प्रत्येक हेड तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे. क्रेडिट साईडला काय ट्रान्सफर करायचं आपल्याला, ऑल डायरेक्ट इन्कम्स आर रेकॉर्डेड. सगळे इन्कम्स, पण कोणते आहेत ते डायरेक्ट इन्कम्स आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड. ज्यावेळी क्रेडिट साईड ही डेबिट साईडपेक्षा मोठी येईल, अमाऊंट ज्यावेळी आपण तुलना करू दोन्ही साईडची,
त्यावेळी जर क्रेडिट साईड मोठी आली आणि डेबिट साईडची टोटल ही कमी आली तर आपण काय म्हणू, आपल्याला काय झालेलं आहे, प्रॉफिट, फर्मला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे. आणि जर डेबिट साईड इज मोर दॅन क्रेडिट साईड, याच्या अपोजिट आहे बघा, इथे क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड आहे त्यावेळी ग्रॉस प्रॉफिट होतोय. त्याच्या अपोजिट डेबिट साईड इज मोर दॅन क्रेडिट साईड, जर डेबिट साईड मोठी आली, डेबिट साईड मोठी आली म्हणजे काय जास्त आलेले आहेत, आपले एक्सपेन्सेस जास्त आलेत, कारण डेबिट साईडला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ट्रान्सफर केले. ज्यावेळी एक्सपेन्सेस जास्त येतील त्यावेळी मात्र आपण काय म्हणू, आपल्या फर्मला झालेला आहे ग्रॉस लॉस. इन्कम्स जास्त आले तर म्हणू आपण आपल्या फर्मला झाला आहे ग्रॉस प्रॉफिट. एक्सपेन्सेसची अमाऊंट जास्त आली तर आपण म्हणू आपल्या फर्मला झाला आहे ग्रॉस लॉस. आता हा ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस काढला की तो पुढे कुठे ट्रान्सफर करायचा आहे, इथे स्टार करून तुम्हाला सेंटेन्स दिलं हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, विच इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा ट्रेडिंग अकाउंट पूर्ण झाला की पुढची स्टेप आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आहे. ट्रेडिंग अकाउंट मेंटेन केला की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. ज्यावेळी ही ग्रॉस प्रॉफिट येईल किंवा लॉस येईल ते दोन्हीही आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. मग समजा प्रॉफिट आला तर तो कुठे ट्रान्सफर होईल, तर प्रॉफिट आहे म्हणजे जसं नॉमिनलचा रूल आपण वापरतोय, प्रॉफिट अँड लॉसला सुद्धा आपण नॉमिनल अकाउंटचाच रूल वापरतोय, डेबिट द एक्सपेन्सेस क्रेडिट द इन्कम्स. हे इन्कम्स आले तर आपण क्रेडिटला ट्रान्सफर करतो. ज्यावेळी ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करू आणि आपला ट्रेडिंग अकाउंट तयार झाल्यानंतर क्लोज केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट आला तर तो ग्रॉस प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. का क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे, कारण तो आहे प्रॉफिट. प्रॉफिट नॉमिनलच्या रूलनं आपण नेहमी क्रेडिट साईडलाच लिहितो, लॉस नॉमिनलच्या रूलनं नेहमी आपण डेबिट साईडला लिहितो. त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट आला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा, ग्रॉस लॉस आला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये फक्त मुख्य एक डिफरन्स आहे की डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम आणि तिकडे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. हे लक्षात ठेवलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायलाही सोपा जातो. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पहिला पॉईंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट प्रमाणेच डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट द इन्कम अँड गेन्स, हाच रूल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा लागू होतो. इट इज अ मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट, म्हणजे याचा जो प्रॉफिट अँड लॉस आहे तो आपल्याला पुढे बॅलन्स शीटला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो. त्यासाठी इथे हा इम्पॉर्टंट पॉईंट म्हटला जातो, इट इज अ मेन अकाउंट इन अ इन्कम स्टेटमेंट. ज्यावेळी आपल्याला प्रॉफिट अँड लॉसची तुलना करायची असते त्यावेळी हाच प्रॉफिट अँड लॉस मेन अकाउंट म्हणून गृहीत धरला जातो. तिसरा पॉईंट आहे, डेबिट साईड ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड. हे सगळे अप्रत्यक्ष खर्च किंवा अप्रत्यक्ष उत्पन्न असतील ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचे. डेबिट साईडला काय ट्रान्सफर करायचं आहे, ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड आणि क्रेडिट साईडला ऑल इनडायरेक्ट इन्कम्स आर रेकॉर्डेड. डेबिट साईडला एक्सपेन्सेस काय आहे तर नॉमिनलचा रूल सांगतो एक्सपेन्सेस डेबिटला ट्रान्सफर करा. क्रेडिट साईडला इन्कम्स काय आहेत का तर नॉमिनलचा रूल सांगतो क्रेडिट साईडला इन्कम्स ट्रान्सफर करा. आपल्याला या रूलनुसारच अकाउंट क्लोज करायचं आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल जसं सांगतोय डेबिटला काय ट्रान्सफर करायचं आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. क्रेडिटला काय ट्रान्सफर करायचं आहे, इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत, इनडायरेक्ट इन्कम कोणकोणते आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते आहेत, डायरेक्ट इन्कम्स कोणते आहेत, ह्याचा फॉर्मॅट आपण यापुढे पाहिल्यानंतर तुम्हाला ते एक्सपेन्सेसचे सगळे टाईप्स समजणार आहेत. आता फक्त एवढं समजून घ्यायचं की डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट इन्कम आपण कुठे ट्रान्सफर करतो. हे दोन्ही इन्कम्स आणि एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतरचा पॉईंट आहे, क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड. जर क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे इन्कम्स जास्त आले आपले त्यावेळी आपण काय म्हणतोय, नेट प्रॉफिट. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या वेळी आपण हाच रूल पाहिला, क्रेडिट साईड जर मोठी येत असेल डेबिट साईडपेक्षा तर तो प्रॉफिट कोणता आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे. फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तो प्रॉफिटच आहे पण ग्रॉस ऐवजी कोणता प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट आहे. पण नेट प्रॉफिट का म्हणायचं, कारण हे मेन अकाउंट आहे, मेन इन्कम स्टेटमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साईड ही मोठी आली तर तो येणारा प्रॉफिट हा नेट प्रॉफिट असतो. त्या विरुद्ध डेबिट साईड इज मोर दॅन क्रेडिट साईड. जर डेबिट साईड जास्त आली क्रेडिट साईडपेक्षा, ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय पाहिलं होतं आपण, तो असतो ग्रॉस लॉस. इथे सुद्धा लॉसच आहे पण प्रॉफिट अँड लॉसचा लॉस आहे म्हणून आपण म्हणतोय नेट लॉस. म्हणजे ग्रॉस आणि नेट या दोन शब्दांमध्ये असणारा फरक लक्षात घ्यायचा. ट्रेडिंग अकाउंटचा प्रॉफिट असेल तर तो ग्रॉस प्रॉफिट आहे,
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रॉफिट असेल तर तो नेट प्रॉफिट आहे, ट्रेडिंग अकाउंटचा लॉस असेल तर तो ग्रॉस लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा लॉस असेल तर तो नेट लॉस आहे. ग्रॉस आणि नेट या शब्दांमधला डिफरन्स लक्षात घ्यायचा. त्यानंतर विच इज ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. तर हे दोन्हीही प्रॉफिट आला तर किंवा लॉस आला तर तोही कुठे ट्रान्सफर करतोय आपण, विच इज ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं म्हणजे कॅपिटल अकाउंट असतो कुठे, तर ज्यावेळी आपण बॅलन्स शीट तयार करतो, तिसरं स्टेटमेंट आहे आपलं, बॅलन्स शीट तयार करतोय त्याच्या लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल ट्रान्सफर करतो. हे 11वीला झालं आपलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच कॅपिटल का ट्रान्सफर करायचं. डेफिनेशनपासून आपण सगळं पाहिलं, कॅपिटल म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय, लायबिलिटीचं एक्झाम्पल आणि कॅपिटल लायबिलिटीला का ट्रान्सफर करायचं. हे कॅपिटल अकाउंट ज्यावेळी आपण लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करतो त्यावेळी हा नेट प्रॉफिट झाला असेल किंवा नेट लॉस झाला असेल तो बॅलन्स शीटच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. म्हणजेच बॅलन्स शीटला आपण जे लायबिलिटी साईडला कॅपिटल लिहिलंय त्याच्यामध्ये प्रॉफिट असेल तर ॲड करायचा. म्हणजे आपल्याला पैसे मिळतात, प्रॉफिट म्हणजे इन्कम होतं, त्यावेळी कॅपिटल वाढतं म्हणून प्रॉफिट ॲड करायचा. आणि जर लॉस झालेला असेल तो नेट लॉस असेल तर तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे काही पार्टनर्स असतील किंवा कॅपिटल असेल त्याच्यामधून तो मायनस करायचा, कारण तो लॉस असतो म्हणून आपण मायनस करतो. तिसरं स्टेटमेंट आपण बघतोय. आता इथे अकाउंट असं लिहिलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तिथे काय आपण अकाउंट म्हणत नाही. याचा एक रूल लक्षात ठेवायचा, ज्यावेळी एखादा अकाउंट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये डिफरन्स येतो, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल करतो आपण. जसं इथे सांगितलंय क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड, ग्रॉस प्रॉफिट होतो. म्हणजे दोन्हीमध्ये फरक निघतो, डेबिट साईडमध्ये आणि क्रेडिट साईडमध्ये दोन्ही साईड सेम येत नाही, त्यावेळी आपण त्याला अकाउंट म्हणतो. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट, पहिलंच सेंटेन्स आपल्याला दिलं इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. मग स्टेटमेंट कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये डिफरन्स निघत नाही. हे बॅलन्स शीटचे दोन साईड आहेत आपल्या, लायबिलिटीज आणि ॲसेट साईड. ह्या लायबिलिटी आणि ॲसेट साईड दोन्ही साईडची टोटल सेम येते म्हणून ते आहे स्टेटमेंट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये डिफरन्स निघत नाही, कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन अशा प्रकारचे बॅलन्स आपण काढत नाही म्हणून त्याला स्टेटमेंट म्हणतोय. दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यामध्ये, ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड इन लेफ्ट हँड साईड. आता ही लायबिलिटी म्हणजे लेफ्ट हँड साईड इज, जसं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बनवाल बॅलन्स शीट त्यावेळी लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज येतील, राईट हँड साईडला ॲसेट्स येतील. मग लेफ्ट हँड साईडला आपण लायबिलिटी म्हणतोय, ऑल ॲसेट्स आर रेकॉर्डेड इन राईट हँड साईड. लायबिलिटीजचे एक्झाम्पल झालेत आपले, ॲसेट्सचे एक्झाम्पल झाले, डेफिनेशनही झाल्यात. डाव्या बाजूला आपण लायबिलिटीज म्हणतो, उजव्या बाजूला ॲसेट्स म्हणतो. इथे ज्या पद्धतीनं ॲरो करून दाखवले त्या पद्धतीनं बॅलन्स शीट तयार करायचं. बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट शो द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ फर्म. म्हणजे तो अकाउंट नाही आहे तर आपल्याला एक लास्ट फायनान्शियल पोझिशन बॅलन्स शीट दाखवतं. जसं आपण स्टेप पाहिल्या, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट. आणि फायनल अकाउंट तयार केल्यानंतर हे दोन अकाउंट तयार करायचे, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस, आणि लास्ट एक स्टेटमेंट तयार करायचं आहे जे लास्ट फायनान्शियल पोझिशन आपल्याला त्या अकाउंटिंग इयरची, फायनान्शियल इयरची त्या फर्मची आपल्याला मिळते. लायबिलिटीज किती आहेत, ॲसेट्स किती आहेत, आणि हे स्टेटमेंट आहे जे दोन्ही साईडची टोटल सेम येते म्हणून हे स्टेटमेंट होतं. लायबिलिटी साईडला हे कॅपिटल ट्रान्सफर होतं, लायबिलिटी साईडला कॅपिटल ट्रान्सफर होतं, आणि ॲसेट साईडला ज्या काही आपल्या फर्मच्या मालमत्ता ज्या ऑलरेडी ट्रायल बॅलन्सवरून फायनल अकाउंट तयार करतो. हा रेडी असणार आहे आपल्याकडे, ट्रायल बॅलन्स एक्झाम्पल म्हणून दिलेला असणार आहे, त्याच्यावरून आपल्याला लायबिलिटीज आणि ॲसेट साईड ट्रान्सफर करायच्यात. ॲज रिव्हिजन म्हणून आपण बघूयात, जर्नलवरून लेजर पोस्टिंग करतो, लेजर पोस्टिंगवरून ट्रायल बॅलन्सवरून फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि एक स्टेटमेंट बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस येतो, तो ट्रान्सफर करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट आणि नेट लॉस येतो, तो ट्रान्सफर करतो आपण कॅपिटल अकाउंटला. कॅपिटल अकाउंट आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आणि राईट हँड साईडला बॅलन्स शीटच्या ॲसेट असतात. ह्या दोन्ही साईड सेम येतात म्हणून बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट हा रूल याला लागू होतो. थँक्यू.